लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील एका व्यावसायिकाच्या बंद घराला लक्ष्य करत सराईत गुन्हेगारांनी मागील आठवड्यात घरफोडी करत 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने 8 लाखाची रोकड असा ऐवज लांबवला होता। स्थानिक गुन्हे शाखा मनमाड पोलिसांनी या प्रकरणी 3 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 1,05,40,000 रुपये किमतीचे 1 किलो 55 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी फिर्यादी मुर्तुजा अब्दुल हुसेन रस्सीवाला ते ॲल्युमिनियम धातूचे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या कुलूपबंद घराच्या खिडकीचे गज वाकवून 3 अज्ञातांनी प्रवेश करत घरफोडी केल्याची घटना घडली होती। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या गंभीर घरफोडीचा तातडीने छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेसह मनमाड पोलिसांना दिले होते। मनमाड व चांदोड येथून सराईत गुन्हेगार संशयित संजय किशोर गायकवाड वय 35, राकेश अशोक संसारे वय 30 आणि राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैया वय 30 राहणार सारडा सर्कल यांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पत्रकार परिषदेत अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। 2 विषय आहेत की जे आपल्याकडून पोहोचण्यासाठी हा प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मनमाडमधील एक घरफोडी आहे, त्याच्यामध्ये 1200 ग्रॅम सोनं हे त्या घरफोडीमध्ये गेलेलं आहे। 120 तोळे सोनं त्या घरफोडीमधला मुद्देमाल होता आणि याच्यामध्ये डमरे कॉलनी मनमाड या ठिकाणी राहणारे मुर्तुजा अब्दुल हुसेन रस्सीवाला ते ॲल्युमिनियमचा व्यवसाय करतात। ते कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते आणि त्या दरम्यान त्यांच्या खिडकीचे जे घर आहे त्या घरामधील खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपये रोख असा मुद्देमाल हा 11 तारखेला ही घटना घडलेली आहे। त्या दिवशी हा प्रकार घडला। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये 359/2025 हा गुन्हा मनमाड पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला। 120 ग्रॅम 120 तोळे सोनं म्हणजे हा मुद्देमाल खूप मोठ्या स्वरूपाचा होता आणि या दृष्टिकोनातून त्या डिटेक्शनच्या दृष्टिकोनातून लोकलचे प्रभारी अधिकारी DYSP मनमाड यांनी या बाबतीमध्ये प्रयत्न केले। त्याचबरोबर LCBने याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून याच्यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे जे स्पॉटवर गेलेले स्वान पथक आहे, फिंगरप्रिंट आहे, फॉरेन्सिक टीम या सगळ्या आणि इतर सर्व तांत्रिक मुद्द्याच्या आधारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार याच्यामध्ये जुळवून करण्यात आले आणि त्याच्या आधारे 3 लोकांना अटक करण्यात आली। त्यामध्ये संजय किशोर गायकवाड राहणार सुभाषनगर मनमाड, राकेश अशोक संसारे सुभाषनगर मनमाड आणि 3रा आरोपी आहे राजेश रामशंकर शर्मा हा मदिना चौक सारडा सर्कल मारुती मंदिर मागे नाशिकला राहतो, पण मूळचा तो उत्तर प्रदेशचा आहे, गोरखपूर उत्तर प्रदेश। या 3 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून साधारणतः 1055 ग्रॅम सोनाची रिकव्हरी ही आतापर्यंत झालेली आहे। त्याच्यामध्ये काही पैसे त्यांनी ज्या लोकांना दिले होते त्याची रिकव्हरी काही दिवसामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्याच्याकडून रिकव्हरी किंवा मोबाईल घेतले होते ते मोबाईलची रिकव्हरी अशा स्वरूपाच्या काही रिकव्हरी त्या येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतील। परंतु सध्या 1055 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी म्हणजे साधारणतः 1,05,40,000 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमालाची रिकव्हरी करण्यामध्ये LCB आणि स्थानिक पोलीस यांना यश मिळालेलं आहे। या 3 आरोपीच्या बाबतीमध्ये त्यांचा पूर्व इतिहास पाहता राजेश शंकर शर्मा याच्यावर 21 घरफोडीचे गुन्हे आहेत, दरोड्याच्या तयारीचा 1 गुन्हा आहे, चोरीचा 4 गुन्हे आहेत आणि जबरी चोरीचे 1 गुन्हे आहे, असे 27 गुन्हे याच्यावर आहेत। हा नुकताच औरंगाबाद या ठिकाणचा हसूल कारागृह आहे त्या ठिकाणून सुटलेला होता। दुसरा जो आरोपी आहे तो संजय किशोर गायकवाड याच्यावर सुद्धा 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत, दुखापतीचा 1 गुन्हा आणि इतर मुंबई पोलीस कायद्यानुसारचे 2 गुन्हे असे दाखल आहेत। ते मधून बाहेर आलेले आहेत। अशा गुन्हेगारांच्या वेअरअबाउट्स बाबत त्यांच्या डिटेल्स बाबत ते पुन्हा गुन्हे करतायत का याच्या संदर्भात संपूर्ण मोहीम हे सध्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गतच या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या
स्थानिक पोलीस शाखा यांनी उघडीस आणलेली आहे. तर भविष्यात सुद्धा अशा स्वरूपाच्या गुन्हेगाराकडून किमान आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या अशा घटना घडणार नाही या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या जाणार आहे. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.